तालुक्यातील सलगर गावामध्ये कारहुणीची यात्रा जी आहे ती मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी भरत असते। आपण पाहतोय वटपौर्णिमेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जी आहे ही यात्रा जी आहे ते या गावामध्ये भरत असते। खरं तर ज्या पद्धतीनं आषाढी वारीमध्ये बैलांचा रिंगण सोहळा किंवा अश्वाचा रिंगण सोहळा जो आहे तो पार पडतो, त्याच पद्धतीनं सलगर या गावामध्ये कारहुणीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीनं बैलांचा रिंगण सोहळा जो आहे तो पार पडतो आणि आपण पाहता हजारोंच्या संख्येने लोक या यात्रेला जे आहे ते ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। खरं तर यात्रेमध्ये हा रिंगण सोहळा जो आहे तो या ठिकाणी भरत असतो आणि ग्रामदैवत श्री हनुमानाच्या मंदिराच्या भोवतीने हा रिंगण सोहळा तो रंगतो। खरं तर शौर्य आणि धाडसाचं प्रतीक म्हणून देखील ही यात्रा जी आहे ती भरवली जाते। गेल्या हजारो वर्षांपासून ही यात्रा जी या गावामध्ये भरते आणि आपण पाहतो कशा पद्धतीनं प्रथा परंपरा ज्या आहेत त्या गावोगावच्या आपल्याला पाहायला मिळतात। याच ठिकाणी बैल जो आहे तो या ठिकाणी पळवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर बैल पोळा म्हणजे कर्नाटकी बैल पोळा जो आहे तो या ठिकाणी साजरा होत असतो आणि या निमित्ताने या ठिकाणी हा कारहुणीचा सण मोठ्या उत्साहात रंगलेला पाहायला मिळतोय। अनेक लोकांना या ठिकाणी काही प्रमाणात जखमी देखील होत असल्याचं पाहायला मिळते। मात्र असं असलं तरी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कारहुणीचा सण जो आहे तो या ठिकाणी साजरा होत असतो आणि साधारणपणे सकाळी 5 वाजता उठून या बैलांना रंगवलं जातं। रंगरंगोटी करून त्यांना नैवेद्य दाखवून या ठिकाणी ग्रामदैवताच्या मंदिराभोवती रिंगण सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडत असतो आणि या रिंगण सोहळ्यासाठी आता हजारो लोक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा रिंगण सोहळा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पार पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक जे आहेत ते येत असतात। आंध्र असेल, कर्नाटक असेल या राज्यातून देखील या सलगर गावामध्ये हे सर्व भाविक जे आहेत हे या गावामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन विनोद उन्नाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।